रामकृष्ण हरी मंडळ. माझं नाव सुयोग राणे. पुन्हा एकदा तुमच्या चॅनलमध्ये स्वागत करतो. आणि आज मी आलेलो आहे हैदराबादमध्ये स्थित चौमाला महलमध्ये. तर एकेकाळी हैदराबादवरती जे राज्य करायचे तेच म्हणजे निजाम्स ऑफ हैदराबाद. ते इथे स्थानिक होते, ते इथे राहायचे. आणि चौमाला, ह्याला चौमाला का म्हटलं जातं म्हणजे इथे 4 महल एकत्र आहेत, त्यामुळे चौ म्हणजे 4 आणि महल म्हणजे पॅलेस, आणि त्याचमुळे नाव पुढे चौमाला पॅलेस. तर ह्याचं बांधकाम 1724 पासून चालू झालेलं आहे. आणि इथेच ते स्थानिक राहायचे. आणि 2005 पासून ही जागा लोकांना म्युझियममध्ये कन्वर्ट करून लोकांसाठी ओपन करण्यात आली आहे. ह्याची जी ओनरशिप आहे ती गव्हर्नमेंटकडे नसून निजाम्स ऑफ हैदराबाद, सध्याचे जे निजाम्स ऑफ हैदराबाद आहे त्यांच्याकडे आहे. आणि इथे जे रूल करायचे त्या डायनेस्टीचं नाव आहे असफ जहा डायनेस्टी. तर माझ्या मागे तुम्ही बघताय पॅलेस आहे, जिथे दरबार, तिथे मोठे मोठे डिसिजन्स हैदराबादबद्दल व्हायचे. सध्या ते म्युझियममध्ये कन्वर्ट केलेलं आहे. आणि आतमध्ये व्हिडिओग्राफी अलाव नाही आहे, तरी पण मी ट्राय करेन की आतमध्ये व्हिडिओ काढून आतमध्ये कसं काय आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न मी नक्की करणार आहे. डावीकडे तुम्ही बघताय जिथे हैदराबादात निजाम राजांचे मोठे मोठे डिसिजन्स व्हायचे, राजा त्या जागेवरती बसायचे. तर मी आम्हाला रिक्वेस्ट केली. या बाजूला सगळे म्युझियम्स म्हणजे जे अजूनपर्यंत जे राजा झालेत, जे निजाम्स अजूनपर्यंत झालेत, ते त्यांच्या सगळ्यांचे फोटोज होते. जेवढे जमते तेवढे फोटोज आम्ही काढण्याचा प्रयत्न केला आहे. ते मी व्हिडिओमध्ये घालणार आहे. आणि कोण राजा झाले, कसे झाले, त्यांचे लहानपणीचे फोटो, त्यांच्या गाड्या, त्यांचे घोडे, त्यांच्याबद्दल ते फोटोज होते. आणि आता वरती बघू काय आहे. जे टोपी आणि शूज आहेत ते निजाम 7वे जे निजाम होते त्यांची टोपी आणि त्यांचे शूज आहेत. फोटो पण बघू शकतात. जे फोटोमध्ये कपडे होते तेच डावीकडे टोपी. त्या घरांची जी लहान मुलं होती, जे लहान निजाम्स होते, त्यांच्या खेळण्यासाठी तर त्यांच्या बसण्या उठण्यासाठी हे फर्निचर बनवले गेले होते. तर आम्हाला फोटोजमध्ये घोडे दिसले, घोड्याची टांगी दिसली.
तर त्या टांग्यांवरनं निजाम जायचे कुठे आपल्याला जिथे जायचं आहे ते टांगा घेऊन जायचं. तर म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं 4 महल किंवा चौमहल आहे. त्याच्यातलं एक महल आमचं बघून झालेलं आहे आणि एक दुसरं महल आहे ज्याचं नाव आहे अफ्ताब महल. चला आतमध्ये बघूया कसं आहे. तर मी ते हळू बोलतोय कारण तुम्हाला वाटेल सुयोग जरा इंथुसियास्ट नाही आहे. ते मी हळू बोलतोय कारण ते व्हिडिओ शूटिंग असं अलाव नाही आहे. त्यामुळे जेवढं होईल तेवढं हळू बोलण्याचा प्रयत्न मी करत आहे. तर मंडळी आता मी जात आहे अफजल महलकडे. तर पहिल्यांदा जेव्हा चौमाला महल बांधण्यात आला तर एकच महल होतं. त्यानंतर जसे ते निजाम्स होत गेले, जसे ते राजा होत गेले, जे दुसरे राजा गादीवरती बसत गेले, त्यांनी स्वतःचे किंवा आजूबाजूला परिसरामध्ये वेगवेगळे महल बांधले गेले आणि शेवटी आता ते 4 महल आहेत. त्यामुळे त्यांना चौमाला महल पडलेला आहे. निजाम ऑफ हैदराबाद जे होते त्यांच्याकडे खूप मागाचे कार्स होते, रोल्स रॉयल्स कार्स होते, विंटेज कार्स होते. तर आता तिथे फक्त विंटेज कार्स म्हणजे जुन्या काळातले जे गाड्या होते, जे निजाम यांच्याकडे गाड्या होते, त्यांचं प्रदर्शन आहे. चला बघूयात ते कसे आहेत. तर ही आहे रोल्स रॉयल्स. त्यावेळेची अजूनपर्यंत सगळ्यात महाग गाडी. आता पण तुम्ही घेतलं तर खूप महाग पडतं. त्यावेळी तर तुम्ही विचार करू शकता. निजाम यांच्याकडे गाड्या होत्या आणि मी फोटो बघितला आहे. त्या गाडीचा जो ड्रायव्हर होता तो ब्रिटिशर होता. आम्ही जेव्हा म्हणजे ब्रिटिश भारतीयांवरती राज्य केलं, खरं ह्या गाडींचे ड्रायव्हर्स होते, निजामच्या गाडीचे जे ड्रायव्हर्स होते ते सगळे ब्रिटिशर्स आणि फॉरेनर्सच होते. तर हे आहे 4थं महल, तेच म्हणजे मेहताब महल. आणि सध्या ते बंद आहे काही कारणांमुळे. आणि हे होतं 4थं महल म्हणजे पहिलं चौमाला महल मेन, त्यानंतर अफ्ताब, अफजल आणि हे मेहताब महल. त्यामुळे ह्याचं नाव परत सांगतो चौमाला महल. तर मी आता थांबलो आहे किल्वत क्लॉक समोर. तर किल्वत क्लॉक जे आहे ते घड्याळ आहे जे 100 वर्षाहून जास्त टाईमपासून ते चालत आलेलं आहे. वरती बघू शकता ते घड्याळ आहे जे 100 वर्ष होऊन गेले तरी पण ते चालतं आहे. दर आठवड्याला हे रिपेअर करण्यासाठी किंवा ह्याची निगराणी करण्यासाठी लोक ठेवली आहे. दर आठवड्याला हे बरोबर चालतं आहे की नाही हे चेक करण्यासाठी लोक असतात. आहे आणि जुन्या काळापासून पण फेमस होतं कारण लोकांचे जेव्हा घड्याळ घ्यायचे तर टाईम खराब व्हायचा, घड्याळ खराब व्हायचा.
त्या त्यांनी इथे थांबायचे, ह्या घड्याचा टाईम बघायचे आणि ह्या घड्याप्रमाणे आपलं घड्याळ ठीक करून घ्यायचे. या एक घड्याळाचा एक फेमस असा एक किस्सा आहे. तर माझ्या मागे तुम्ही बघू शकता एवढ्या सुंदर प्रमाणे हे महल बांधलेलं आहे की प्रत्येक दरवाजा बरोबर त्याच्या मागे आहे आणि असं वाटतंय की पॉईंटकडे जाऊन ते दरवाजे थांबणार आहेत. तर एवढं सुंदर प्रमाणे आर्किटेक्चरली हे बांधले गेलेलं आहे.